वाजंत्रीचं काम म्हणून दोघांनी सोलापुरात आणले आणि विहिरीत ढकलून दिले. नातेवाईकांचा खळबळजनक आरोप. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की काल रात्री 12च्या सुमारास शहरातील साहेबलाल वस्ती येथे आकाश किंगारे वय वर्ष 25 राहता पानमंगरूळ हा तरुण पूजेसाठी आल्यानंतर विहिरीत पडल्याची माहिती समोर आली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी दाखल झाले व शोधकार्य सुरू केले. 7 ते 8 तासानंतर अग्निशमन दलाला मृतदेह शोधण्यात यश आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना नातेवाईकांनी त्या तरुणासोबत अंधश्रद्धेतून घातपात झाल्याचे आरोप केले व अंधश्रद्धेतूनच त्याला विहिरीत ढकलून मारलं असं खळबळजनक आरोप नातेवाईकांनी केला व जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशाराही दिला. आणि मी पानमंगळूरला रहिवासी आहे आणि आज रात्रीचं घटना घडलेलं आहे. आमच्या गावातला एक रहिवासी मुलगा 26 वर्षाचा आकाश काशीनाथ केंगारे असं पूर्त पावलेला पोराचं नाव आहे. आणि तिकडे बाजूचे गावाले काय नाव पाहिजे शारदाबाई पाटील ही घेऊन आलेली आहे वाजवण्यासाठी. पण ते रात्री 12 वाजेपर्यंत काय वाजवणार काय वाजवले आम्हाला माहित नाही. तरी हे जादू टोणाची गोष्टी असू शकतात आणि आम्हाला असं संशय आहे की त्यांच्यावरती संशय आहे. तरी आम्हाला न्याय भेटावा आणि त्या पोराला न्याय भेटावं असे आमच्या गावकऱ्यांच्या मंडळीचं म्हणणं आहे. तोपर्यंत आम्ही न्याय भेटत नाही तोपर्यंत बॉडी आम्ही घेत नाही असं पण आम्ही सांगू शकतो. लग्न होऊन 2 महिने झालेलं आहे पोराचं. घरात कोण नाहीये, वडील आजारी आहेत, सगळी गोष्टी आहेत. असं करून न्याय भेटायला पाहिजे. महिलेचं शारदाबाई पाटील भूकंप सांदेवाडी आमच्या गावच्या बाजूला आहे ते गाव. तिकडनं ती बाई घेऊन आलेली आहे. मुलगा काय काम करत? मुलगा वाजवण्याचं काम करत होता, खाली वाजवण्याचं काम करत होता आणि अतिशय गरीब कुटुंबातलं घराणं आहे. अतिशय गरीब पोरगा आहे आणि त्याला नेऊन रात्री 12 वाजेपर्यंत वाजवायची काय गरज आहे? त्या लोकांना रात्री 12 वाजेपर्यंत काय वाजवतात? पाटील जे बाई म्हणताय तुम्ही त्यांचं नेमकं कामाचं स्वरूप काय? त्यांचं काम माहित नाही. ते आजूबाजूचे गावाला आहेत म्हणून त्यांना त्या घेऊन आलेले आहे वाजवण्यासाठी. हा ते नाव आहे वाजवण्यासाठी. बाकीचं काय काम झालंय काय नाही आता ते तपासण्यामध्ये. 2 जण आतमध्ये गेलेले होते विहिरीसाठी आणि 7-8 जण कुठे रोडला थांबले असे म्हणणं आहे. बाकीचं अजून निष्पन्न काय झालेलं नाही. त्याच्यानंतर आम्हाला नाही भेटायला पाहिजे अशीच इच्छा आहे. मी राहणार सोलापूरला आहे. आत्ताच मला कळलं की पानमंगळूरवरून माझे मामाचा मुलगा आकाश केंगारे हे वाजंत्रीचा व्यवसाय करतात. त्यांना 1-2 व्यक्तींनी मिळून वाजंत्रीचं काम म्हणून फसवून सोलापूरला आणून रात्री 12:30च्या दरम्यान विहिरीत ढकलून त्याचे जीवे घेतले असा आम्हाला संशय आहे. आणि हे शारदाबाई श्रीमंत पाटील राहणार अंदेवाडी सोलापूर, शरणप्पा साहेबांना हडपद राहणार पानमंगळूर हे दोघांवर आम्हाला संशय. ह्यांच्या व्यतिरिक्त यांच्यासोबत 8 लोक होते आणि ते ह्यांच्यावर कडक कारवाई जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होणार नाही डेड बॉडी ताब्यात घेणार नाही. आणि सर विशेष म्हणलं तर शरणप्पा साहेबांना हडपत आमचं पानमंगळूरचा आहे. हे मयत झालेलं त्याला माहित आहे, विहिरीत पडलेलं सुद्धा माहित आहे. तो गावात येऊन सुद्धा सांगू शकला नाही की बाबा हे तुमचं पोरगा मेलंय, तुम्ही गावा सोलापूरला ते बघा. म्हणून आम्हाला अजून संशयाचं हे मूळ वाढलंय. तर या घटनेची माहिती कशी मिळाली? या घटनेची माहिती आम्हाला व्हॉट्सअपच्या दरम्यान बी मिळालं. मग व्हॉट्सअप बघितल्यावर आम्हाला कळलं. आम्ही लगेच फोनवर माहिती घेतल्यावर आम्हाला कळलं. सोलापुरात कुणाच्या घरी आले होते ते सोलापुराच्या घरी इथं आले नव्हते. तिथूनच ते देवाचं एक हे असतं ते परडे म्हणा काहीतरी म्हणा त्याच्यासोबत ते आले आणि काम ह्यांचं असं ते देवदेवचं. ते शारदा पाटील म्हणून जे लेडीज आहे ते नेमकं काय काम करतात? म्हणजे त्याने माझे सरपंच माझे पंच सदस्य. आज जे सकाळी घटना घडली तेव्हा पहिले पाणी कर आमच्या गावचा मुलगा ते शारदा श्रीकांत पाटील आणि शरणप्पा साहेब हडपद हे दोघं त्या आकाश काशीनाथ केंगार या मुलाला घेऊन आले होते वाजवण्यासाठी. पान म्हणून घेऊन आले ते. कशासाठी आले ते वाजवण्यासाठी नाही, ते काहीतरी चेडी आणि चिपटच्या भूतपात असतं की त्यासाठी ते बाई आले होते. कोण
ते बाई पाटील बाई हा वाजवचे बहाणे मग आणलेले आहे. ते काय केलं रात्री